नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीची जॉमेट्री पार्ट 2ची 7 मार्च 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यापूर्वीच गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे मराठी मीडियमच्या मुलांसाठी. ती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. यासारख्या महत्त्वपूर्ण सूचना आपल्या क्वेश्चन पेपरवर दिल्या जाणार आहेत, त्या वाचा आणि त्यानुसार आपल्याला पेपर हा सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन क्रमांक 1A 4 गुणांसाठी 4 गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी दिल्या जातील आणि त्यांचे 4 पर्याय असतील. त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला शोधून लिहायचा आहे. बघा, पहिली गाळलेली जागा, त्याचा C पर्याय बरोबर आहे. दुसरी गाळलेली जागा, त्याचा B पर्याय. त्यानंतर तिसरी A, चौथ्याचं D, त्यानंतर B भाग बघा 4 गुणांसाठी 4 उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, ते आपण सोडवायची आहेत 1-1 गुणांची आणि 4 गुण मिळवायचे आहेत. यांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आणि आपल्याला यांची उत्तरं येत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2चा A भाग 4 गुणांसाठी आकृती दिली आहे सर्कलची, ती आपण पाहायची आहे आणि त्यानंतर दिलेलं उदाहरण हे सॉल्व करायचं आहे. कृती दिलेलीच आहे त्यांनी, आपल्याला फक्त रिकाम्या चौकटीत अचूक संख्या लिहायची आहेत. बघा, MLN पुढचं उदाहरण या पद्धतीने सोडवा. B भाग त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A 3 गुणांसाठी पुढचं उदाहरण बघा, या ठिकाणी सर्व उदाहरणं सोडून दिलेली आहेत. B भाग प्रश्न 3ऱ्याचा 6 गुणांसाठी असणारे आणि 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची, 4 दिली जातील. 4ही उदाहरणं काळजीपूर्वक वाचायची आहेत
आणि त्यापैकी 2 जी उदाहरणं आपल्याला सोपी वाटतील ती सॉल्व करायची आहेत. त्यानंतर प्रश्न 4 बघा. 8 गुणांसाठी असणारे 2 उदाहरणं आपल्याला सॉल्व करायची आहेत. 3 पैकी बघा ती सर्व उदाहरणं. अशीच उदाहरणं आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये येतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा 5वा प्रश्न आहे. 3 गुणांसाठी आकृती दिली जाईल यामध्ये आणि त्यानंतर त्या आकृतीवर आधारित काही माहिती दिलेली ती पाहायची आहे आपण आणि त्यावर आधारित तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. साइन कॉसचं उदाहरण आहे. किंवाला येते दोघांपैकी एक उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीची मॅथमॅटिक्स जॉमेट्रीची बोर्ड क्वेश्चन पेपर 2024-25साठी आपण या ठिकाणी सॉल्व केलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.